सभा केवढी होईल? पिक्चर अभी बाकी है, फक्त एकनाथ शिंदेचा मागे बडो आपले मंत्री, खासदार, आमदार सर्व महिला आघाडी सर्व पदाधिकारी आणि समोर बसलेले सर्व गटप्रमुख, शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख, सर्व कार्यकर्ते आणि माझ्या लाडक्या बहिणींनो, लाडके भाऊ बरे असले भिंतीसारखे उभे राहिले. लाडक्या बहिणींच्या लाडके भाऊ खाली बसू शकता दादा काय हलू नका अजिबात. नाही राहू दे, लागू दे, काय नाही, पाय काय सगळं लागू दे. आज काय काय टेन्शन नाही, बसू राहा. कौतुक केलं. लाडक्या बहिणीने विधानसभेत चमत्कार करून दाखवलाय आणि म्हणून लाडक्या बहिणीचं मनापासून मी अभिनंदन करतो. आणि लाडके भाऊ पर्यंत पोहोचले आहेत, त्यांचे मनापासून मी अभिनंदन करतो. मनापासून शेवटी ठाणे महापालिकेचा हा कार्यकर्त्यांचा मेळावा आणि या मेळाव्याला प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यकर्त्यांचा. निवडणूक आयोगाने काल निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला. सुपारी फुटली आहे, लगेच घाई सुरू झालेली आहे. गेले अनेक वर्ष निवडणुका, मला वाटतं 3 वर्ष या निवडणुका पुढे गेल्या होत्या आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 29 महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. मुंबईसह सर्वीकडे अनेक वातावरण सगळीकडे सुरू झालेलं आहे. आपल्या ठाण्याला एक शिवसेनेचं कणकणीत नाणं आहे, ते बाळासाहेब आनंद साहेबांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे इथं आपल्या पुन्हा महायुतीचा भगवा डौलाने फडकवायचा आहे आणि गेले अनेक वर्ष हा भगवा डौलाने ठाण्यावर फडकतोय. गेले अनेक वर्ष अनेक लोकांनी प्रयत्न केले, परंतु हा ठाण्यावरचा शिवसेना प्रमुखांचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मनातला भगवा कोणी उतरू शकलं नाही आणि कोणी उतरवू शकलं. आणि म्हणून मी सांगतो, येत्या 15 तारखेला निवडणुका होतील जानेवारी आणि 16 तारखेला गुलाल आपणच उधळणार, भगवा आपणच उधळणार. ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे. प्रताप सरनाईक यांनी सांगितलं, माझी तब्येत
नागपूरला असतानाच खराब होती, परंतु नागपूरला देखील तुमच्यासारखे शिवसैनिक हजारोंच्या संख्येने मला तिथे दिसायचे, भेटायचे, आपल्या पक्षात प्रवेश करायचे आणि माझा ताप सगळा आजार निघून जायचा. आजही आपल्याला इथं येऊन बघितल्यानंतर मला सगळं माझं विसरून गेलो, कारण तुम्ही माझं टॉनिक आहात, ऊर्जा आहात. कार्यकर्ते हीच माझी ताकद आहे आणि ठाण्याचा कार्यकर्ता इतिहास घडवतो हे राज्याने नाही देशाने पाहिलेला आहे. 2022 आपण पाहिलं की या महाराष्ट्रामध्ये जेव्हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनातील सरकार पाहिजे होतं, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार पाहिजे होतं, त्यावेळेस या तुमच्या एकनाथ शिंदेने ठाण्याचं नाव राज्यात नाही, देशात नाही, जगभरामध्ये ठाणं काय आहे, ठाणं कोण आहे आणि त्यावेळेस जगातल्या 32 देशांनी याची नोंद घेतली. कुणी एकनाथ शिंदे कोण, ठाणं काय आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे आणि तुमचाही मला सार्थ अभिमान आहे. कारण त्यावेळेस मी पाहिलं की जी काय परिस्थिती होती आपण पाहिलेली आहे आणि त्या परिस्थितीला आपण सामोरं जाऊन या महाराष्ट्रातल्या जनतेने आपला विचार, आपला निर्णय स्वीकारला आणि या तुमच्या खऱ्या शिवसेनेमध्ये धनुष्यबाण आपल्याकडे आहे, बाळासाहेबांचे विचार आपल्याकडे आहेत आणि महाराष्ट्राचा विकास हा ध्यास आपला आहे आणि त्यामुळे लोकसभेमध्ये देखील आपला जो काही स्ट्राईक रेट होता हा सगळ्यात जास्त होता. विधानसभेत देखील 80 जागा लढवून आपण 60 जागा जिंकलो आणि आणि म्हणून आता लोकसभा विधानसभेत त्यांना त्यांचे टांगापलटी झालेला आहे. आता या महापालिकेत त्यांना पाणी पाजून त्यांचे घोडे फरार करायचे याच्या तयारीला आणि नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये देखील आपण पाहिलं की झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये सर्व दूर धनुष्यबाण पोहोचला, हा भगवा झेंडा पोहोचला. कारण पूर्व विदर्भामध्ये आपण जवळपास 750 जागांवर नगरपालिकांमध्ये लढलो, 35 नगराध्यक्ष पदांवर आपण लढलो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 4000 नगरसेवकांच्या जागांवर लढलो आणि 187 नगराध्यक्ष पदांवर लढलो. हा महाराष्ट्राच्या आणि शिवसेनेच्या इतिहासातला सुवर्ण काळ आहे. शेवटी कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि मी पाहिलं, तुम्हीही पाहिलं, मी एक दिवस 6-6, 7-7, 8-8 सभा घेत. मला माझ्या लाडक्या बहिणींचा अभिमान काय मी नेहमी का सांगतो, कारण मी जेव्हा सांगलीच्या विटा या ठिकाणी नगर परिषदेच्या सभेला पोहोचलो 9:15 वाजता, थंडी होती, परंतु लाडक्या बहिणी अगदी शेवटच्या टोकापर्यंत थांबून राहिल्या होत्या. या भावाची वाट लाडके भाऊही होते, शेतकरी होते आणि म्हणून मला अभिमान आहे की जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मी मुख्यमंत्री असताना सुरू केली, अनेक योजना सुरू केल्या, विकास प्रकल्पांना चालना दिल्या, अनेक विकास प्रकल्प रखडले होते, ठाण्यातले असतील, मुंबईतले असतील, महाराष्ट्रातले असतील, संपूर्ण राज्यातले असतील, त्या विकास प्रकल्पांना स्थगिती दिली, स्पीड ब्रेकर टाकले होते. हे सगळे स्पीड ब्रेकर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर उघडून फेकले आणि त्याला चालना दिली. विकासाची गंगा या महाराष्ट्रामध्ये आणली, परदेशी गुंतवणूक आणली. आज महाराष्ट्रामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुढे आहे. जीडीपी मध्ये, स्टार्टअप मध्ये, परदेशी गुंतवणुकीमध्ये, उद्योगामध्ये, सगळ्या पायाभूत सुविधांमध्ये.
आज नागपूर मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तो देखील तुमच्या एकनाथ शिंदेने पूर्ण केला याचा मला त्याला देखील विरोध केला होता. परंतु त्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी मला जबाबदारी दिली त्यावेळी आणि त्यानंतर त्याचं मी मुख्यमंत्री असताना लोकार्पण झालं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असे अनेक गेम चेंजर प्रकल्प आपण केले. कोस्टल केला, अटल सेतू केला, ठाण्यातली आपण मेट्रो पाहतोय, ठाण्यातला कोस्टल रोड सुरू झाला. आता ठाण्यामध्ये वाहतूक कोंडी तुम्हाला दिसणार नाही. कोस्टल रोडचं काम वडाळ्यापासून अगदी फ्रीवे उतरल्यापासून सुरू झाला. मध्ये आपण पाहतो पिलर, या आनंदनगरला पिलर पाहतो, आनंदनगर साकेत मार्गे, गायमुख मार्गे फाउंटन हॉटेल पर्यंत कोस्टल रोड शहराच्या मागच्या साईडने पुढे जातोय. त्यामुळे ठाण्यातली वाहतूक कोंडी, घोडबंदर असेल, शहर असेल, सगळी दूर होणार. मेट्रो आपण सुरू केली आहे, ती सुरू होईल. इंटरनल मेट्रो आपण सुरू करतोय. कालच मी 4-5 प्रकल्पांचं सादरीकरण केलं. आयफेल टॉवर सारखा मोठा टॉवर आपण करतोय. अनेक प्रकल्प आपण ठाण्यामध्ये करतोय. मोठं सिटी पार्क झालंय, आणखी एक सिटी पार्क होत आहे. मोठमोठ्या प्रमाणावर विकास प्रकल्प आपण ठाण्यामध्ये आणतोय. ठाणं बदलत आहे आणि त्याचबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना, अनेक योजना केल्या. लाडकी बहीण योजना केली, लेक लाडकी लखपती योजना केली, एसटी मध्ये 50% सवलत दिली, मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं आपण, शेतकऱ्यांसाठी योजना केल्या आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना आणि विकासाची साखळ घालण्याचा प्रयत्न आपण केला. आणि त्यातल्या सगळ्यात महत्वाची माझी योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आणि म्हणून त्यावेळेस देखील विरोधकांनी त्याला विरोध केला, परंतु एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता आणि त्यामुळे जो बोलतो ते करतो. त्याचं नाव एकनाथ शिंदे आहे. मला विचारतात तुम्ही शब्द देता आणि म्हणून मी सांगतो लाडकी बहीण योजना कुणी किती कुणी बायकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. उलट मला लोक विचारतात 1500 रुपयाचे 2100 रुपये कधी करणार? योग्य वेळी करणार, योग्य वेळी करणार. शब्द मी दिला. लोक म्हणतात इतकं काय कुठल्या सिनेमात डायलॉग आहे, एक तो मैं कमिटमेंट करता नहीं और एक बार मैंने जो कमिटमेंट कर दी तो फिर मैं चुटकी भी नहीं. राजकारणामध्ये काही लोक शब्दाला मोल देत नाही आणि मग त्यांचा टांगा पलटी होतो. थोडे फरार होता, पण राजकारणामध्ये शब्द पाळणं हे देखील महत्वाचं आहे. आणि म्हणून शब्द देतो, शब्द पाळतो आपण. लोक विश्वास करतात आज. म्हणून तर लोक जिथे जातो त्या गावामध्ये सगळं अख्खा गाव खाली येतं. शहरावर रस्त्यावर लोक येतात, गच्चीमध्ये येतात, बाल्कनी बघतात. हे प्रेम जे मिळाले ते सगळ्यात मोठं प्रेम आहे तुमच्या एकनाथ शिंदेला. मला मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, उपमुख्यमंत्री ही सगळी पदे वर खाली होतात. पदे येतात, जातात, पुन्हा येतात. सत्ता येते, जाते, पुन्हा येते, परंतु नाव गेलं की पुन्हा येत नाही. आणि म्हणून मला या सगळ्या पदांपेक्षा करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख जी मिळाली ती सगळ्यात मोठी ओळख. आणि म्हणून मी काम करतो. आणि म्हणून मी एवढंच सांगतो आपल्याला, माझ्या शरीरातल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करणं हेच माझं परम कर्तव्य आहे. आणि म्हणून सोन्याचं पंचा घेऊन जन्माला आलो नाही, परंतु या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्याचा प्रयत्न मात्र आहे एकनाथ शिंदे. मला आपल्यासारखे सर्व सहकारी कार्यकर्ते, व्यासपीठावर बसलेले, समोर बसलेले, हे सगळे जीवाला जीव देणारे कार्यकर्ते भेटले हे माझं भाग्य आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आपल्याला जो काही पाठ शिकवलेला, बाळासाहेबांचे विचार आपण पुढे घेऊन चाललोय. आणि म्हणून आज जे बाळासाहेबांचा वारसा सांगतात त्याचे कुठे होते निवडणुकीमध्ये, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कुठे गायबच होते. कार्यकर्ते त्यांचे सांगायचे, पदाधिकारी त्यांचे सांगायचे की आमच्या तुम्ही तर पायाला भिंगरी लावून प्रचार करताय, पण आमचे नेते कुठे आहेत?
आम्हाला बाहेर सोडून दिले. अरे बाकी मदत जाऊ दे, पण सभा भेटणं, प्रचार दौरे घेणं हे तर होतं. परंतु ते त्यांनी केलं नाही. त्यांनी फक्त मुंबई धरून बसले. मुंबई सोन्याची कोंबडी देणारी, अंडी देणारी, सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहणारे लोक यांना या निवडणुकीमध्ये लोक राहणार शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि मी निदान म्हणालो, अरे बाबा सभेला प्रत्यक्ष ऑन फील्ड नाही तर फेसबुक लाईव्ह वर तरी सभा घ्यायची. आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहणारा कार्यकर्ता म्हणून हा एकनाथ शिंदे काम करतोय. मी मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता म्हणून काम केलंय, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, हा कार्यकर्त्यांचा आपला पक्ष आहे. आज 2.5 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये एवढा कार्यकर्त्यांचा मोहळ या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो. महाराष्ट्राच्या बाहेर देखील पूर्ण देशभर शिवसेना आपल्या एकेका राज्यामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये पोहोचते. खऱ्या अर्थाने हे मोठं यश आहे. आणि म्हणून हा कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे. इथं कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही. काही लोक आपल्याला गुलाम समजतात. काही लोक म्हणतात गुलामांनी बोलायचं नाही. खरा गुलाम आणि लोकसेवक हे आम्ही जनतेचे सेवक आहोत, जनतेचे गुलाम आहोत. जनता ही मालक आहे. पण तुम्ही जेव्हा स्वतःला मालक बनता तेव्हा जनता ही तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला घरी बसवलेलंच आहे. आणि म्हणून घरी बसलेल्या माणसाला जनता घरीच बसवते. हा इतिहास आहे. आणि म्हणून आम्ही 80 लढवून 60 आलो. तुम्ही 110 लढवून 20 आले. हा विचार या ठिकाणी काय काय उपमा आपल्याला देतात. एक मिनिट जायला लागत या शिवसेना अंगार है. एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो. आपल्याला आपल्याला साथ दिलेली आहे. ही सर्व मी नेहमी सांगतो, एखाद्याला उच्च शिखरावर घेऊन जाणारी जनताच असते आणि उचलून आपटणारी जनता असते. आणि म्हणून हे मायबाप जनतेचं जे काही प्रेम आहे हे आपल्याला मिळवायचं असेल तर त्यांच्यामध्ये जाऊन आपल्याला काम करावं लागेल. त्यांच्या वेटा आपल्याला सोडवाव्या लागतील. त्यांच्याशी संवाद आपल्याला साधावा लागेल. त्यांच्याशी आपल्याला त्यांच्या शेतकऱ्यांच्या मार्गावर आपल्याला जावं लागेल. आणि म्हणून आपण पाहिलं की संवेदना काय असते. संवेदना शून्य लोकांना काय आपण त्यांच्याकडून अपेक्षा करतो. ज्या वेळेस या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली, महाराष्ट्रामध्ये पूर आला, महापूर आला, तेव्हा आपला दसरा मेळावा झाला. मी सांगितलं आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना की कुणी मुंबईच्या दसरा मेळाव्याला तुम्ही महापूर तिथल्या लोकांना सोडून येऊ नका. त्यांची दिवाळी काळी होता कामा नये. दसऱ्याला आपल्या लोकांनी जाऊन त्यांच्या घरांना तोरणं बांधली, रांगोळ्या काढल्या, त्यांना दसऱ्याचं दिवाळीचं साहित्य आपण दिलं. शिवसेनेच्या वतीने दिलं, सरकारच्या वतीने देखील आतापर्यंत इतिहासामध्ये 32,000 कोटीचं पॅकेज त्यांना दिलं. आपण सगळे नियम अटी शर्ती बाजूला काढले आणि आपल्या लोकांनी मदत केली, त्यांना जाऊन मदत केली. ही बांधिलकी आहे. पूर असू द्या, महापूर असू द्या, अतिवृष्टी असू द्या, दुष्काळ असू द्या, शिवसेना धावून जाते. मग संकट असू द्या, महापूर कोल्हापूरचा असू द्या, सांगलीचा असू द्या, मुलुंडचा असू द्या. अगदी आपण केरळपर्यंत गेलो, उत्तराखंड पर्यंत, पहलगाम मध्ये हल्ला झाला त्याही वेळेस आपण गेलो. आपल्या लोकांना संकट तिथे शिवसेना, आपत्ती तिथे शिवसेना, हे समीकरण आहे. हे आनंद दिघे साहेबांनी शिकवलंय. मला माहित आहे की जेव्हा पुण्याला आपल्या इकडे जांभूळ पाड्याला त्यावेळेस पाहिला, त्यांचे संसार उभे करण्यासाठी दिघे साहेबांनी सगळी संसाराची सगळी करून दिली. हे जे काही बाळकडू आहे, ते जे आपल्याला मिळालेलं आहे ते कधी विसरू शकत. आणि म्हणून या
निवडणुकीमध्ये देखील आपण पाहिले या निवडणुका ज्या आहेत या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. नेत्यांच्या निवडणुका लोकसभा विधानसभा झालेल्या आहेत. आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. हेच कार्यकर्ते जे आहेत ते आपल्याला आमदार खासदार मंत्री सगळं करतात. या कार्यकर्त्यांच्या जेव्हा अडचणी असतात संकट असतं ते कार्यकर्ता हा जपला पाहिजे. हा कार्यकर्ता हा शिवसैनिक हेच खऱ्या शिवसेनेची ताकद आहे. आणि म्हणून तो जेव्हा संकटात असतो तो जेव्हा अडचणीत असतो तेव्हा त्याची अपेक्षा असते की आमच्या नेत्यांनी आमच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या संकटात उभं राहावं. त्यावेळेस मात्र त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि त्याला आधार दिला पाहिजे. बाकी त्याला काही नको. आणि म्हणून हे प्रत्येक नेत्याने खासदार आमदार जे नगरसेवक जे कोणी होतील त्यांनी प्रत्येकाने पाळलं पाहिजे. कार्यकर्ता निवडणुकीमध्ये आवडता असतो पण निवडणूक झाली तर तो नावडता होता कामा नये. कारण निवडणूक झाली की झालं त्याचं काम असं होता कामा नये. तिकडं त्यांच्या नावामध्ये यूज अँड थ्रो तसं आपलं होता कामा नये. समजलं नाही. आणि म्हणून ते मी अनुभवले आणि बऱ्याच लोकांनी अनुभवलेला. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो कार्यकर्ता आहे तो जपला पाहिजे. कार्यकर्ता आता आपण आहोत. हे व्यासपीठ एवढं भरलेलं आहे परंतु या व्यासपीठावर जर शेवटपर्यंत टोकापर्यंत बसलेले कार्यकर्ते नसते तर या व्यासपीठाची शोभा राहिली नसते. हे ऐश्वर्य शिवसेनेचं तुम्ही आहात. हे काय वैभव आहे हे कार्यकर्ते. आणि म्हणून मला अभिमान आहे. आज कुठल्याही काना कोपऱ्यामध्ये जाऊ द्या हा कार्यकर्ता जो आहे हा एकनाथ शिंदेची आपुलकीने वाटतो. त्यांचे चेहरे बघतो चेहऱ्यावर आनंद पाहतो चेहऱ्यावरचे जे काय हावभाव आहेत ते पाहतो. अगदी कुठल्याही राज्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलो तरी सुद्धा ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये. कारण शेवटी मी पैसे किती कमवले प्रॉपर्टी किती कमवली संपत्ती किती कमवली यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचा किती कमवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आणि म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये तुमच्या शिवसेनेला जे काय आज मोठं यश मिळतंय. कितीतरी लोक जे आहेत आज शिवसेनेमध्ये येत आहेत कारण त्यांना माहित आहे शिवसेना काम करणारी आहे. शिवसेना दिलेला शब्द पाळणारी आहे. शिवसेनेचा अजेंडा मुळात विकास आहे. शिवसेनेचा अजेंडा गरिबांचा उद्धार करणं आहे. गरिबांची मदत करणं आहे. अडीअडचणीला मदत धावून जाणार हा शिवसैनिक आहे. आणि म्हणून या राज्यामध्ये आता मी 2.5 वर्षामध्ये जे काम केले ते तुमच्यासाठी 2.5 वर्षामध्ये काम केलं ते तुमच्या समोर आता देवेंद्रजी आणि आमची टीम काम करते. आणि म्हणून पहिली इनिंग झाली सेकंड इनिंग सुरू झाली आहे. आणि या निवडणुकीत देखील जेव्हा आपण पाहतो की लोकसभेमध्ये देखील आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या मागे उभे राहिले. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील 2014 नंतर देशाला उत्कर्षाकडे नेलं. 2014 पूर्वीचा काळ आपण पाहिला तर किती खोटे घोटाळे कोळसा घोटाळा चारा घोटाळा कुठला स्पेक्ट्रम घोटाळा कॉमनवेल्थ घोटाळा घोटाळ्यांची मालिका सुरू होती. परंतु 2014 नंतर पाहिल्यानंतर देशाची प्रगती सुरू झाली. आज देश पुढे जातोय. देश आपल्या जगामध्ये आपल्या देश आर्थिक महासत्तेकडे जातोय. आणि म्हणून आपण आज देशामध्ये एनडीए मध्ये 3ऱ्या क्रमांकाचा घटक पक्ष आहे याचा देखील आपल्याला अभिमान आज श्रीकांत सारख्या तरुण खासदारांना आज ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर जगभरामध्ये जी शिष्टमंडळ गेली त्या एका शिष्टमंडळाचा नेता प्रमुख श्रीकांत शिंदेला केला. आणि म्हणून शिवसेनेला जे एनडीए मध्ये जे आज जे मानाचं स्थान आहे त्याचा आनंद आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता असते तिथे शिवसेना खंबीरपणे आपल्या प्रधानमंत्र्यांच्या मागे उभी राहते आणि याचा देखील फार अभिमान आपल्याला. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आपण पाहतो विकासासाठी मुख्यमंत्री मी असताना देखील केंद्राने आपल्याला भरघोस असा पैसे दिले भरघोस निधी दिला. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जेवढा निधी केंद्र सरकारकडून आला तेवढा कधी आला नव्हता. आणि म्हणून हे डबल इंजिनचं सरकार लोकसभेमध्ये आपण जिंकलो विधानसभेला जिंकलो स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील आता महापालिका 29 महापालिकांमध्ये देखील आपण महायुती करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जेणेकरून या ठिकाणी पूर्णपणे विकास वरपासून खालपर्यंत आणि खालपासून वरपर्यंत
या विकासाचं जे काही गंगा आहे ती गेली पाहिजे, पोहोचली पाहिजे, सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे, यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे. आणि म्हणून त्या ठाणे महापालिकेमध्ये देखील आपण पाहतोय की अनेक लोक आता एकत्र येतील. काय शिवसेनेचा भगवा झेंडा खाली उतरवण्यासाठी, पण त्यांच्या 7 पिढ्या खाली आल्या तरी सुद्धा भगवा झेंडा आणि मी आपल्याला सांगतो की यशस्वी व्हायचं असेल तर घरात बसून चालणार, यशस्वी व्हायचं असेल तर फील्डवर आपल्याला उतरून काम करावं लागेल. गेले 3.5 वर्ष या ठिकाणी हे बघा आहे MK मडवी नव्या मुंबईचे नगरसेवक आणि विनयाताई मडवी एक लाडकी बहीण आली बघा, आणि करण मनोहर मडवी, तेजस्वी मडवी, मिथुन पाटील नगरसेवक, अमित पाटील, पूनम मिथुन पाटील जिल्हा अध्यक्ष काँग्रेस, हे सर्वजण आलेले आहेत. तुमचं स्वागत आहे. काही बसा. बस हे बस बंद करा, बंद करा. चेतन पण होता ना. आणि यामध्ये हे नव्या मुंबईतले उभाटाचे नगरसेवक आहे. मनोहर मडवी नगरसेवक, विजया मनोहर मडवी नगरसेविका, करण मनोहर मडवी नगरसेवक आणि मिथुन पाटील नगरसेवक, अमित पाटील, पूनम मिथुन पाटील आणि तेजस्वी करण मडवी, या सगळ्यांचं मी शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो. आणि म्हणून विजय चौगुले आणि म्हणून गेल्या 3.5 वर्षापासून आपण पाहतोय की या एकनाथ शिंदेला सकाळी उठताना, बसताना, रात्री झोपताना शिव्या शाप दिल्याशिवाय त्यांचा दिवस पूर्ण होत नाही. पण मी त्यांना सांगितलं तुम्ही शिव्या शाप द्या, आरोप करा, पण हा एकनाथ शिंदे तुम्हाला आरोपातच नाही कामातून उत्तर देईल. कामातून उत्तर देईल. आतापर्यंत आपण बघत होतो लोगों के पीछे कुत्ते भोगते हैं, मैंने अपने पीछे इंसान को भोगते रहना. भोगते रहो और मैं देखते रहता. अरे किती बोलणार, किती. अरे एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा, एका शेतकऱ्याचा पोरगा मुख्यमंत्री झाला, याचं तुम्हाला हजम नाही झालं, हे तुम्हाला पटलं नाही, हे तुम्हाला पटलं नाही. तुम्हाला सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला धनदानंदा मुख्यमंत्री पाहिजे. अरे 2.5 वर्षात या वेदना जाणणारा मुख्यमंत्री झाला आणि म्हणून लाडक्या बहीण योजनेचा जन्म झाला. मी माझ्या आईची पत्नीची ताकद पाहिली आहे, कसा महिना काढायचा, कसा महिना चालवायचे हे मी पाहिलं डोळ्यांनी, गरिबी पाहिली आहे. आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा केला, काही ना काहीतरी मी माझ्या लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या भावांसाठी केल्याशिवाय त्यातूनच लाडक्या बहीण योजनेचा जन्म झालेला आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी ज्यांनी हे पाहिलं नाही त्यांना काय करणार 1500 रुपयाची. आज किती सक्सेस स्टोरी आहे, किती लाडक्या बहिणींनी एकत्र येऊन व्यवसाय केलाय, छोटा व्यवसाय मोठा केलाय, नवीन व्यवसाय सुरू केले आणि याचा अभिमान आहे. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो, जाहीर सभेत मी बोलतोच, परंतु या लाडक्या बहिणींना फक्त 1500 लोककल्याणकारी योजनांमुळे या राज्यामध्ये एक वातावरण तयार झालं, एक विकासाचं आपला अजेंडा काय. आपला अजेंडा मला अनेक लोक विचारतात खुर्चीचा, सत्तेचा. तर ज्यांनी खुर्ची आणि सत्तेचा मोह केला,
ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांची परिस्थिती काय झाली महाराष्ट्राने पाहिलेली आहे. हा अजेंडा एकनाथ शिंदेचा खुर्चीचा अजेंडा नाही. ज्यांनी खुर्चीत बसवलं त्या लोकांचे प्रश्न काय ते सोडवणं, त्यांच्या समस्या काय ते सोडवणं हा आमचा अजेंडा आहे. हा आमचा अजेंडा आहे. म्हणून या राज्यामध्ये एक प्रकारचं वातावरण जे तयार झालेलं आहे आणि म्हणून आपलं केंद्रामध्ये एका विचारसरणीचं सरकार आहे, राज्यामध्ये एका विचारसरणीचं सरकार आहे आणि या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील आपल्याला त्याची पुनरावृत्ती करायची आहे. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगू इच्छितो की आज निवडणुका समोर आपली आहेत आणि सगळ्यांनी काम करायचं आहे. आपला पक्ष शिस्तीचा पक्ष आहे आणि तिकीट इच्छुक अनेक असतात, परंतु ज्याला तिकीट एकाला तिकीट आपण देतो, परंतु ज्याला तिकीट मिळणार नाही त्यांनी असं वाटून घेण्याचं कारण नाही की मी क्षमता नाही माझी किंवा मी त्या कॅपॅसिटीचं नाही. तिकीट एकच आहे, परंतु आता आपल्याकडे एवढ्या संध्या आहेत. आज आपल्याकडे महापालिकांमध्ये अनेक पदं निर्माण होतील. महापालिका तर नाही आहे, महापालिकांमध्ये पदं निर्माण होतील, जिल्हा लेवलला पदं निर्माण होतील, राज्य पातळीवर आपल्याकडे पदं आहेत, अनेक मंडळ आहेत, अनेक त्याचे सदस्य आहेत, अध्यक्ष आहेत आणि हे आपण मुद्दाम या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होईपर्यंत थांबवलं होतं आणि या ज्यांना ज्यांना तिकीट मिळणार नाही ते त्यांना त्या ठिकाणी आपल्याला सामावून घेता येईल. इथं हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, तुम्हाला माहित आहे इथे काही वशिला चालत नाही, इथे बाकी काही चालत नाही, इथं लेना बँक नाही आहे, इथं देना बँक, त्यामुळे आम्ही देणारे आहोत. आणि तुम्ही पाहिलं असेल की केंद्रामध्ये देखील जेव्हा आपल्याला मंत्रीपद मिळालं त्यावेळेस सगळ्या त्यांनी सांगितलं काय सांगितलं श्रीकांत शिंदेला मंत्री बनवावं, परंतु श्रीकांतने देखील सांगितलं मला मंत्री व्हायचं नाही, तो सिनियर आपला माणूस आहे त्याला मंत्री बनवा, आणि म्हणून जो काम करेल तो पुढे जाईल. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला काम करा, लोकांची सेवा करा, शिवसेना वाढवा. शिवसेना मोठी झाली तर अनेक पदं निर्माण होतील, अनेक संधी आपल्याला प्राप्त होतील. शेवटी आपल्यालाच द्यायचं आहे, मला काही घ्यायचं नाहीये. मी म्हणून मी पहिला आपल्याला माहित आहे मी मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर पण असाच होतो ना, मुख्यमंत्री झाल्यावर पण तसाच होतो ना, आताही कसं आहे काय बदललं आणि म्हणून सीएम नको तेव्हा लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचं सीएम मध्ये कॉमन मॅन म्हणा, काय प्रॉब्लेम आहे. आता लोकच म्हणतात डेडिकेटेड टू कॉमन मॅन. हे शेवटी सर्वसामान्य माणूस जो आहे हा आपला केंद्रबिंदू आहे. कॉमन मॅन हा आपला केंद्रबिंदू आहे. सर्वसामान्य माणूस ही जनता आपलं केंद्रबिंदू आहे. त्यांच्याशी नाळ तुटता कामा नये, त्यांच्याशी आपली बांधिलकी तुटता कामा नये. शेवटी सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये त्या बरं वाईट करायचं, चांगलं जे काही ठरवायचं, आपल्याला सत्ता मिळाल्यानंतर आपण ते केलं पाहिजे. मला अभिमान आहे मी एवढे निर्णय घेतले की मला देखील त्याची म्हणजे जंत्री काढायला गेलं तर वेळ लागेल. आणि म्हणून एक साधं उदाहरण आपल्याला सांगतो. संवेदना काय असते. एक मुलीने आत्महत्या केली, उच्च शिक्षण तिला घेता घेत होती, इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती, 50% फी पालकांनी करायची होती, 50% सरकार भरत होतं. तिला जेव्हा कळलं माझे वडील हे पैसे भरू शकत नाही आणि ते आत्महत्या करू शकतात आणि म्हणून तिने स्वतः आत्महत्या केली. मी मुख्यमंत्री असताना टीव्हीवर बातमी पाहिली रात्री 10:30 वाजता आणि त्या दिवशी निर्णय घेतला. आमचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील होते, त्यांना सांगितलं आपल्या सरकारमध्ये आपल्या सत्तेत एक मुलगी उच्च शिक्षण घेण्यासाठी आत्महत्या करत असेल तर आपल्या सरकारचा उपयोग काय. सत्तेचा उपयोग काही सत्ता कोणासाठी राबवता आपण. सत्ता लोकांसाठी असते, लोक सत्तेसाठी नसतात. त्याच दिवशी निर्णय घेऊन सरकारची 50% फीची 100% फी पर्यंत मर्यादा आपण वाढवली. सरकारचं काम आणि मग अनेक निर्णय आपण घेतले, आपण किती निर्णय सांगणार आपण. आणि म्हणून मी सगळे निर्णय घेत असताना गाडी चालवणारे लोकही म्हणाले अरे आम्ही तर टॅक्स भरतो, आम्हाला याच्यामध्ये काय सवलत मिळणार. आणि मग शेवटचा मास्टर स्ट्रोक हे सगळे एंट्री पॉइंट आपले टोल नाके रद्द करून टाकले, छोट्या गाड्यांना टोल फ्री केला. आज असे अनेक निर्णय घेतले.
क्लस्टरचा निर्णय क्लस्टरचा एवढा मोठा निर्णय आपण घेतला. क्लस्टर तयार गृहनिर्माण आणि हे सारे आहे. मला अभिमान आहे, बाळासाहेबांनी 40 लाख लोकांना मोफत घरं देण्याचा संकल्प स्वप्न पाहिलं 1995 साली. काय केलं त्यांच्या स्वप्नात? त्यांनी पाहिलं या विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये मोठमोठ्या महापुरुषांच्या बाजूला मुख्यमंत्री असताना तुमच्या एकनाथ शिंदेने बाळासाहेबांचं पहिले चित्र लावलं. बाळासाहेबांच्या नावाचा विक्रीलय सम्राट नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग केला. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने आता पर्यंत तुम्ही कुठलं केलं करू? 60 ठिकाणी सगळ्या आयुष्याच्या कार्यालयाच्या बाजूला दिघे साहेबांच्या नावाने ट्रॅफिक झालं. ट्रॅफिक गार्डन आनंद दिघे साहेबांच्या नावाने केलं. आनंद दिघे साहेबांच्या नावाने आपण योजना केल्या, अनेक नावाने. ITI ला आपल्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे नाव दिलं. संपूर्ण महाराष्ट्रात देशभरामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं तैलचित्र पोहोचवण्याचं काम तुमच्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या फोटोवर तुम्ही टीका करता. तुम्हाला जनता माफ करणार नाही. दिघे साहेब हे कार्यकर्त्यांचं एक पाठबळ होतं, ताकद होती. आणि म्हणून मला आठवतं. आणि त्यांचा फोटो छोटा लावायचा का मोठा लावायचा याच्यावर बोलते. त्यांचा फोटो लावायची काय करतात? असं बोलणाऱ्यांना या महाराष्ट्राची जनता सडेतोड उत्तर दिल्याशिवाय दिघे साहेब अमर रहे, दिघे साहेब अमर रहे. मी जसं म्हणतो की कारण दाखवायची नसतात, नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, तसं दिघे साहेबांचं होतं. ताबडतोब न्याय देण्याचा मंत्र, गुरु मंत्र त्यांनी आपल्याला दिला. मी आपल्याला एक अनुभव सांगतो. माझ्याकडे मंत्रालयामध्ये एक व्हीलचेअरवर एक मनुष्य व्हीलचेअरवर आला आणि त्याच्या मागे त्याचे वडील त्याला व्हीलचेअरवर घेऊन आले मुलाला. ते दोन्ही हात नव्हते. ते म्हणाले काय झालं बाबा, काय झालं म्हणाला तर म्हणाले याचे दोन्ही हात गेले, विजेचा शॉक लागून गेले, कंपनीमध्ये काम करत असतात. फार त्याच्याकडे बघितल्यानंतर त्याच्या डोळ्यात अश्रू होते. म्हणाले मी काय करायचं? म्हणजे या कंपनीमध्ये फोन करा मालकाला, 2-3 लाख रुपये मिळतील. आदिवासी पाड्यातून पालघर मधून आला होता. मी ताबडतोब काय केलं पाहिजे? मी ताबडतोब माझ्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या अधिकाऱ्याला फोन केला. म्हणजे चेकबुक घेऊन ये, चेकबुक घेऊन ये असं बोलायला तो जरा गडबडला. कारण चेकबुक असं काही परिस्थिती असते नसते की चेक फाडून द्यायचा, प्रस्ताव तयार करला. त्याला घेऊन ये. 5 लाखाचा चेक फाडून त्याच्या हातामध्ये दिला. त्याला म्हणालो प्रस्ताव वगैरे नंतर भरतो. त्या बापाच्या डोळ्यातले असून मी पाहिले. कारण त्यावेळेस त्याला गरज पैशाची. सरकार कोणाच होतं? सरकार अशाच लोकांसाठी. शासन आपल्या दारी आम्ही राबवलं. बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्ता घरात नाही, लोकांच्या दारात शोधून दिसतो. ती योजना लोकांच्या दारात गेल्या पाहिजे. या किती योजना आहेत? लाभार्थी जेव्हा नव्हते पूर्वी होते, लाभ होते, लाभ नव्हते होते, योजना नव्हत्या होत्या. परंतु या योजनांसाठी चक्रा मारणं, खेटे मारणं, कटकट नको म्हणून त्या योजना सोडून द्यायच्या. पण तुमच्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना शासन आपल्या दारी हा मोठा उपक्रम केला. अनेक राज्याचे लोक म्हणाले क्या आहे शासन आपल्या दारी. मी त्यांना सांगितलं जेवढ्या सगळ्या योजना आहेत त्या आपण लोकांच्या दारात घेऊन जातो. सरळ उभ्या असल्या ट्रॅक्टर, ट्रॉलर, पॉवर टिलर, ड्रोन, बीट, सगळ्या महिलांच्या योजना, शेतकऱ्यांच्या योजना, सगळ्या सर्वसामान्यांच्या योजना अगदी सर्टिफिकेट दाखल्यानंतर आपण तिथे एक कोल्हापूरमध्ये एक मुलगी आली, समोर उभी आहे. मी म्हणालो तिचं काहीतरी काम असेल. बोले काय झालं बाबा? तर ती हिंदीत बोलू लागली. इसका नाम दुआ है. बोले क्या हुआ? तो म्हणाली आपने 3 लाख रुपए दिया, इसलिए मेरी ये छोटी बच्ची का ऑपरेशन हो गया और इसकी जान बच गई, इसलिए मैंने इसका नाम दुआ रख दिया. या हाताने दिलेलं या हाताला मी कधी माहीत पडू दिलं. मुख्यमंत्री असताना 450 कोटी रुपये 2.5 वर्षामध्ये या तुमच्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री सहायता निधी 70 ते 80 हजार रुग्णांना त्याचा फायदा झाला. 2.5% मागच्या माझ्या काळामध्ये किती पैसे दिले ते मला माहिती. आणि म्हणून या ठिकाणी जे सत्ता आहे ती लोकांसाठी राबवली पाहिजे.
सत्ता ही लोकांसाठी असते, आपल्यासाठी नाही. आपण जेव्हा तिचा वापर स्वतःसाठी करतो त्यावेळेस मात्र मग आपल्याला अपयश यश मिळत नाही. आणि म्हणून माणसाने सत्ता असेल नसेल जेव्हाही असं वागलं पाहिजे की सत्तेत नसला तरी तो माणूस जेव्हा बाजूला जात असेल तर त्या माणसाने पाठ फिरवता कामा नये, समोर बोलला पाहिजे बाबा कसं आहे काय. कारण तुम्ही जेव्हा जेव्हा सत्ता असताना चुकीच्या पद्धतीने वागता तेव्हा समोरचा माणूस म्हणतो सत्ता याच्या डोक्यात गेली होती, बरं झालं सत्तेतून उतरवला. परंतु जेव्हा तुम्ही चांगले वागता हा भला माणूस होता, चांगला माणूस होता हे नाव आपलं निघतं, पक्षाचं नाव निघतं, जनतेच्या मनामध्ये असं आपल्याला काम केलं पाहिजे. हेच आपल्याला बाळासाहेबांनी आनंद दिले साहेबांनी. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये जे काही कमी वेळामध्ये जास्तीचं काम करण्याची संधी भाग्य मला मिळाली, मी स्वतःला भाग्यवान समजतो की या ठिकाणी जी संधी मिळाली त्या संधीचं आपण सोनं केलं. त्यामुळे पक्ष संघटना वाढवताना सगळ्यांना सोबत घेऊन आपण पुढे केलं पाहिजे. आपल्या डोक्यामध्ये सत्तेची हवा जाता कामा नये. मी कोणतरी आहे, मी आमदार आहे, खासदार आहे, मंत्री आहे, मुख्यमंत्री आहे, हे जेव्हा आपल्या डोक्यात येतं तेव्हा सर्वसामान्य माणसाची नाळ आपली तुटत तुटत जाते. आणि मग आपल्याला त्याचा जेव्हा वेळ निघून जाते त्यावेळी पश्चाताप करण्याची पाळी येते. आणि म्हणूनच अनेक राजकारणी आपण पाहिलेले आहेत, अनेक राजकारणी आपण पाहिले, त्यांचा इतिहास आपण पाहिलेला आहे. आणि म्हणून 2.5 वर्षाचं कारकीर्द जी आहे, मला निर्णय घेताना अनेक मी बेधडक निर्णय घेतले, बेधडक काम करण्याचा मला अनुभव आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे आहे, मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन केलेले आहे. शेवटी काय, शेवटी आपल्याला बाळासाहेबांनी काय शिकवलं, अन्यायाविरुद्ध लढा. अन्याय धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी काय शिकवलं आहे, अन्यायाविरुद्ध पेटून उठा आणि अन्याय सहन करू. आणि म्हणून तेच तुमच्या एकनाथ शिंदेने केलं. पण ठाण्याचं नाव आज जागतिक नकाशावर असतो. काल देखील आम्ही निर्णय घेतले, आज मगाशी क्लस्टरचा निर्णय घेतला, क्लस्टरचा विषय निघाला. क्लस्टर हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा विषय आहे. माझं स्वप्न आहे की या धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या इमारतींमधले सगळे लोक या चांगल्या घरांमध्ये गेले पाहिजे. तुम्ही म्हणाले क्लस्टर म्हणजे फक्त एक दिवा स्वप्न दाखवताय, पण मला अभिमान आहे वाघाई स्टेटमध्ये 5 क्लस्टर सुरू झाले. 25 मंडळाच्या इमारती मोठ्या झाल्या, उभ्या राहिल्या. आणि आज मुंबईत देखील जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं ते पूर्ण करण्याचं काम करतोय. रमाबाई आंबेडकर नगर 17,000 घरांचं क्लस्टर सुरू झालं. 137 कोटी रुपये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना भाड्याचा चेक वाटप स्वतः जाऊन मी केला. त्यांच्या डोळ्याचे व्यासू पाहिले, कारण त्यांना वाटलं होतं की आता आम्हाला काय भाडंही नाही, घरही नाही. अरे मुंबईला मुंबईकर का ठाण्यातला ठाणेकर हा शेवटी माणसंच आहे. मुंबई फक्त सोन्याची अंडी देणारी कोंबडी. तुम्ही मला म्हणायचे मुंबई जेव्हा डीप क्लीन ड्राईव्ह तुमच्या एकनाथ शिंदेने सुरू केली मुख्यमंत्री असताना प्रदूषण कमी करण्यासाठी, हे काय एक मुख्यमंत्र्यांचं काम असतं का? मग काय मुख्यमंत्र्यांचं काम घरी बसायचं असतं का? हे दाखवलं नाही. तुम्ही आम्ही तर रस्ते ढुकले, तुम्ही जर मुंबई महापालिकेत एवढे वर्ष तिजोरी ढुकली, तुम्ही काय काय खाल्लं, तुम्हाला काय सांगणार येतं इथं बोलत नाही. मुंबईत धरून बोलणार. आणि म्हणून हे क्लस्टर जे आहे हे क्लस्टर झोपडपट्टी क्लस्टर म्हणजे काय, 2 इमारती. तुम्ही किसननगरला जा, किसननगरला साईराज पडताना मी स्वतः पाहिले, साईराज पडताना मी पाहिली आहे. 18 लोक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले. मला वाटतं त्यावेळेस आपण तिकडे आंदोलन केलं, जाऊन नागपूरला उपोषण केलं. मनोज जोशी मुख्यमंत्री होते, मोदा जोशी आले तेव्हा आपलं उपोषण बाळा इथे समोर आहे. आपले अनेक लोक आपले सगळी लोक बसले. आणि म्हणून तेव्हापासून क्लस्टरचा संघर्ष केला. आज आंदोलन सभागृहात देखील केले, अनेक वेळा सस्पेंड झालो आपण आणि रस्त्यावरची लढाई म्हणते. सिद्धेश्वरच्या 4,000 कुटुंबांना न्याय मिळाला. सिद्धेश्वरच्या 4,000 कुटुंबाच्या अवस्था मी पाहिली. आणि त्या दिवशी आलो होतो, कसे राहत होते रस्त्यावरती आणि घर खाली, कसं राहणार. पण मिळते आपल्याला वरच्या म्हणायला पण. आता क्लस्टर मध्ये एसआरए मध्ये, म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो, एसआरए मध्ये खालच्या लोकांना घर मिळतात. क्लस्टर मध्ये वर असेल त्यालाही, त्याच्यावर असेल त्यालाही, सगळ्यांसाठी घरं देण्याचा निर्णय आपण क्लस्टर मध्ये घेतला.
मालकाला देखील आपण त्याच्यामध्ये आपण हे केलं, मालकाला देखील आपण त्याच्यामध्ये त्याचा हक्क जो आहे तो बाधित ठेवला. आज मुंबईमध्ये पागडी मुक्त मुंबई करण्याचा निर्णय घेतला, तुमच्या एकनाथ शिंदेने घेतला, हिंमत दाखवली, त्या ओळखी नाही सगळा विमानाला ओळखी देण्याचा निर्णय घेतला. आता पागडी मुक्तचा सगळ्या पूर्ण राज्यामध्ये तो आपण त्याची अंमलबजावणी करू. ठाण्याचं क्लस्टर आहे, पायलट क्लस्टर आहे, मीरा भाईंदर आहे, सगळ्या पूर्ण शहरांमध्ये कल्याण डोंबिवली आहे, ज्या ज्या ठिकाणी मनोरमानगर सुरू झाला ते पण सुरू होईल. आणि म्हणून समजून घेतलं पाहिजे की एसआरए मध्ये आपण फक्त खालच्या घरांना देऊ शकतो, पात्र घरांना देऊ शकतो, पण याच्यामध्ये आपण सगळ्यांनाच पात्र केलेलं आहे, सगळ्यांनाच घरं दिलेली आहे. आणि त्याचबरोबर कष्ट म्हणजे समोर विकास, मोठं घर मिळणार आणि त्याचबरोबर तिथे ग्राउंड मिळेल, गार्डन मिळेल, पार्किंग मिळेल, तिथे क्लब हाऊस मिळेल, सगळे मिळेल, जीवन बदलून जाईल. आणि म्हणून या ठिकाणी एक विकसित आज किशननगर पहा, लोकमान्य नगर पहा, वर्तन नगर पहा, मोठ्या ज्या इमारती उभ्या राहिल्या, मुंब्रा पहा, या ठिकाणी दिवा बघा, अशा चिटकून चिटकून इमारती उभ्या राहिल्या. एका बिल्डिंगवर दुसऱ्या बिल्डिंग तिसऱ्या बिल्डिंग अशा एक सिनेमा काढला होता आणि त्याच्यामधून त्या सिनेमामध्ये असे चिटकून एका घरातून दुसऱ्या घरात आपण सगळ्या आमच्या लाडक्या बहिणी भाजी दिली. हे कसं काय जीवन आहे? ते बदलायला, हे बदलण्याची हिंमत लागते, धाडस लागते. आणि म्हणून जे जे निर्णय घेतले आपण, आता गृहनिर्माण मंत्री आहे मी, नगर विकास मंत्री आहे, एसआरए आपल्याकडे आहे. आणि म्हणून या सगळ्या घरांचं जो स्वप्न आहे, घर हे स्वप्न आहे आपलं, घर हे सगळ्यांचं स्वप्न असतं. आणि म्हणून चांगलं घर, चांगल्या दर्जाचं घर देण्याचं काम आपण करतोय. आणि म्हणून आपले अनेक निर्णय आपण घेतलेले आहेत. म्हणून याचा फायदा या निवडणुकीत जसं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झाला, 232 जागा कधी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महायुतीला फायदा होता. 232 जागा इतिहास कधी महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणून लोक पाहत आहेत, काम पाहत आहेत आणि त्याची पोचपावती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिली. मी आपल्याला एवढं सांगेन की आता मीडियामध्ये बरंच काय काय येईल, एवढ्या जागा मागितल्या, तेवढ्या जागा मागितल्या, पण त्याच्यावर काही विश्वास नका. आपल्याला सन्मानजनक सगळं जे काय आहे, शिवसेनेचा सन्मान राखला जाईल अशाच प्रकारे आपल्याला सगळं. म्हणून मी जसं म्हणालो, मी कार्यकर्ता म्हणून काम करतो, तसं तुम्ही देखील आता एकनाथ शिंदे बनून काम करायचं. एकनाथ शिंदे बनून, तर महाराष्ट्रामध्ये सगळीकडे 19 महापालिका आहे. मी जसं आता जवळपास 50, 60, 70 सभा घेतल्या, अशाच सभा मला आताही घ्याव्या लागतील. आणि म्हणून तुम्ही एकाच टप्प्यामध्ये सगळ्या निवडणुका आहेत. आणि म्हणून एकाच टप्प्यामध्ये आपल्याला सगळं टप्प्यात सगळा कार्यक्रम करायचा आहे, करेक्ट कार्यक्रम. आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी सज्ज व्हा. आणि म्हणून आज सगळ्यांनी एकच सांगतो की ठाणे जे आहे हे शिवसेनेचं एक, शिवसेना आणि ठाणे हे समीकरण आहे, आनंद दिघे साहेब आणि ठाणे हे समीकरण आहे. आणि म्हणून मी जाता जाता एवढंच सांगतो की आपण निर्धार करूया शिवसेना मजबूत करण्याचा, निर्धार करूया शिवसेनेचा विचार जपण्याचा, निर्धार करूया हिंदुत्वाची शान राखण्याचा, आणि निर्धार करूया महायुतीच्या विजयाचा आणि ठाण्यावर महापालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकवण्याचा. म्हणून जाता जाता मी एवढंच सांगतो, केले प्रकल्प केल्या योजना, केले प्रकल्प केल्या योजना, वाजले खणखणीत नाणे, दिघे साहेबांच्या आशीर्वादाने पुन्हा जिंकू आपण ठाणे. आणि आता मी पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो, मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.